नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितवे राज्य आहे? पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितवे राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 9वे राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 संत चांगदेव महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत चांगदेव महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण तांबे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 1 जुलै सन 1998 अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 1 जुलै सन 1998 अकोला जिल्ह्याचं विभाजन करून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 बाबा आमटे यांचा हेमलकसा हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बाबा आमटे यांचा हेमलकसा हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरसोबाची वाडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 सिरपूर हे प्रमुख धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिरपूर हे प्रमुख धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 नांदेड जिल्ह्यामधील सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? नांदेड जिल्ह्यामधील सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रामध्ये पहिले जलविद्युत केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 धनुष्यकोडी व तुतीकोरीन हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? धनुष्यकोडी व तुतीकोरीन हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 दक्षिण भारतामधील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता? दक्षिण भारतामधील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनाईमुडी शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोण जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आकाश क्षेपणास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गरबा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. गरबा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 झेलम नदी खालीलपैकी कोणत्या सरोवरामधून वाहते. झेलम नदी खालीलपैकी कोणत्या सरोवरामधून वाहते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उलर सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा उर्दू भाषा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 ग्रँड ट्रँक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो. ग्रँड ट्रँक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता ते अमृतसर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 शरावती नदीवरचा जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. शरावती नदीवरचा जोग फॉल्स म्हणजे जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 साष्टांग नमस्कार लग्नाची बेडी तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. साष्टांग नमस्कार लग्नाची बेडी तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सन 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युवकांना आव्हान करणारे खालीलपैकी कोणते पुस्तक हे प्रकाशित करण्यात आले होते. सन 2018 मध्ये नरेंद्र मोदी यांचे युवकांना प्रेरित करणारे खालीलपैकी कोणते पुस्तक हे प्रकाशित करण्यात आले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक्झाम वॉरियर्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर NK सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतामधील तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेली आहे. भारतामध्ये तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कोलकाता शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 SI पद्धतीमध्ये दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. SI पद्धतीमध्ये दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पास्कल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. गिरगाव मुंबई या ठिकाणी शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जागतिक जल दिन खालीलपैकी केव्हा असतो. जागतिक जल दिन खालीलपैकी केव्हा असतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 22 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्राने भारत देशाचा खालीलपैकी किती टक्के भाग हा व्यापलेला आहे. महाराष्ट्राने भारत देशाचा खालीलपैकी किती टक्के भाग हा व्यापलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 9.36% भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामधील खालीलपैकी किती जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे. महाराष्ट्रामधील खालीलपैकी एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 7 जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी एकूण किती जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 33 जिल्हा परिषद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 1 नोव्हेंबर सन 2000 मध्ये मध्य प्रदेश या राज्यामधून कोणते राज्य हे निर्माण करण्यात आले होते. 1 नोव्हेंबर सन 2000 मध्ये मध्य प्रदेश या राज्यामधून कोणते राज्य हे नवीन निर्माण करण्यात आले होते.
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थानच्या नंतर खालीलपैकी कोणत्या राज्यांचा क्रमांक भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थानच्या नंतर कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे अंबुज नीरज सरोज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अंबुज नीरज सरोज खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्यप्रचार आहे उखळ पांढरे होणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खूप द्रव्य प्राप्ती होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अर्ज उर्फ इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. अर्ज उर्फ इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरबी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे. सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वर संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 स ला ते खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. स ला ते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 द्वैभाषिक मुंबई या राज्यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. द्वैभाषिक मुंबई या राज्यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते. महाबळेश्वर सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी उगम पावते. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नळगंगा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. नळगंगा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे. सुपारी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रीवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कफूर पेशी खालीलपैकी कशामध्ये आढळतात. कफूरच्या पेशी शरीरामध्ये खालीलपैकी कशामध्ये आढळतात. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाणी पंचायत या संकल्पने जनक खालीलपैकी कोण आहेत. पाणी पंचायत या संकल्पने जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंखे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या राज्याची होती. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 LPG गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात. LPG गॅसमध्ये खालीलपैकी कोणते मुख्य घटक असतात. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युटेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जागतिक पशु दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. जागतिक पशु दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अणुशक्ती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती. अणुशक्ती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. राज्य राखीव पोलीस बल यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ढाका बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 युनिसेफ या संघटनेचे मुख्य कार्य खालीलपैकी कशा संबंधीचे कार्य असते? युनिसेफ या संघटनेचे कार्य खालीलपैकी कशा संबंधीचे कार्य असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बालके या ठिकाणी योग्य आन्सर होईल.